गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आपलं एका नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज लवकरच सकाळ झाली आज माझी, एकदम गुडगुडवाली मॉर्निंग झालेली आहे. कारण आज श्रावणातला लास्टचा सोमवार आहे. तर देव वगैरे पण पुसून वगैरे घ्यायचे, देवारा वगैरे साफ करायचा होता. त्यांनी मला जायचं ठाण्याला औषधं आणायला आणि कपड्यांची ऑर्डर पण आपल्याला पोचवायची आहे. तो गाईज त्यासाठीच आज लवकर उठलो. मी बोललो चला फटाफट उठून जाऊया आपण चांगल्या मूडमध्ये. चांगल्या मूडची झाली काशी. कारण बघा एवढा पाऊस पडतो ना, 2 दिवस झाले बेकार म्हणजे बेकार पाऊस पडते. आणि आत्ता पण जाम घाण पाऊस पडते. आणि रेनकोट घालून जायला मला येतो वैताग, कारण पावसात सगळीकडे चिकचिक चिकचिक असतात. पण जायला तर लागेल, कारण इम्पॉर्टंट काम आहेत. ऑर्डर पण आजच्या आजच द्यायची आहे मला 11 वाजेपर्यंत. तर चला गाईज जाऊया, आता काय पर्याय नाही आपल्याकडं. बघू आता, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजचा जो रुटीन आहे तुम्हाला बघायला भेटेल. जाऊन येऊया आपण ठाण्याला आणि बघू आजचा दिवस कसा जातो आहे, काय होते आपल्यासोबत. चला पहिले ना देवबत्ती वगैरे तर केली, बघू काय नाश्ता असेल तर ठीक आहे. आता बाहेरच करू नाश्ता. रेनकोट घालून जाऊया. चला गाईज जाम बेकारच पाऊस पडते बघा. रेनकोट वगैरे घालून आता आलेलो आहे घराच्या खाली, हे बघा. आणि सर्व आपण झालेलो रेडी. तर जाऊन पहिले ना औषधं घ्यायचे पहिले, नंतर ना ठाण्यामध्ये अजून 1-2 काय वस्तू बघू, भाजी वगैरे काय भेटली तर घेऊन येऊ. तिथून मग ऑर्डर देऊ आपण. मग नाश्ता वगैरे करून जसं आपला शेड्यूल असतो तसा घरी येऊया. माझं दिमाग खराब झाले, कारण पाऊस जाम बेकार पडते. कारण आता मध्ये शूट करायला भेटणार नाही, तर तुम्हाला डायरेक्ट तिकडं हॉस्पिटललाच जाऊन मी म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या वगैरे घेतल्यानंतरच कंटिन्यू करतो. चला गाईज निघूया. आणि पेट्रोल वगैरे पण टाकायचं आहे, कारण आता लास्ट कधी टाकलेला भरपूर टाईम झाला. पेट्रोल पण टाकूया आता, तिकडे चालू आहे त्या साईडला. तर चला. मेडिकलवाला भाऊ बोलतो एवढं काय गावात म्हणजे इमर्जन्सीमध्ये आलं. त्याला बोलू आता उठलो आहे लवकर, तर बोलू लवकर सर्व कामं आटोपण्यासाठी आलो आहे. गणपती बाप्पांचं पण दर्शन घ्या. तर गाईज काम तर झालेलं आहे माझं, जे घ्यायचं घेऊन झालेलं आहे. आणि बोललो आता ठाण्याला आलो आहे आणि श्रावणातला लास्टचा सोमवार आहे. तर बोललो इथे आपलं कोपिनेश्वर मंदिर पण आहे मार्केटमध्ये, जांभळे नाक्याला. तर चला जाऊन आता महादेवांचं दर्शन पण घेऊया आणि मग बाकीची कामं करू. म्हणजे कसं सकाळ सकाळ एकदम प्रॉपर होईल, आपलं मूड खराब झालेला पण नीट होईल. तर आता मी आता आहे 3 पेट्रोल पंपला, इथून काय जवळच आहे. तर चला आता देवलाच जाऊया, महादेवाचं दर्शन घेऊया, कोपिनेश्वर महादेवाचं. आणि तुम्हाला ना मी शॉर्टमध्ये काहीतरी हिस्ट्री पण सांगतो. खूप चांगली हिस्ट्री आहे मंदिराची शिवांच्या कालीन. तर पहिले दर्शन घेऊया, नंतर मग तुम्हाला सांगतो. चला. आणि महादेवाची जी पिंडी आहे, शिवलिंग आहे, तो किती मोठा आहे ते बघा एकदा तुम्ही कोपिनेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. चला. मार्केटमध्ये गर्दी बघा सकाळ सकाळी किती, भाज्या वगैरे घेण्यासाठी. आणि हा मार्केटमध्येच मंदिर आहे, कोपिनेश्वर महादेव मंदिर, ठाण्याचे ग्रामदैवत. गाईज मंदिरात ना एंट्री केल्या सगळ्यात पहिला भव्य असा नंदी पाहायला भेटतो आपल्याला, महादेवाचा नंदी. आता नंदीचं दर्शन घेऊया, मग त्याच्यानंतर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया मंदिरात.
तर काही दर्शन घेऊन झालेलं आहे. तुम्हाला ना मी थोडक्यात हिस्ट्री सांगतो, इतिहास सांगतो मंदिराचा काय आहे. तर कोपिनेश्वर महादेव मंदिर ठाण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात आणि ना अतिप्राचीन मंदिर आहे, ठाण्यातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. आणि जेव्हा काहीच पोर्तुगीजांनी जेव्हा ठाण्यावरती ताबा मिळवला होता तेव्हा ना ठाण्यातील जी अतिप्राचीन मंदिरं आहेत ना 12 मंदिरं नष्ट केली होती आणि ते मंदिरांचे अवशेष ना तलावात फेकले होते. जो मासुंदा तलाव आहे आता ठाण्यातील, तर त्या तलावात अवशेष फेकले होते मंदिराचे उरलेले. तर जेव्हा मासुंदा तलाव साफ केलेला तेव्हा या सर्व मंदिरांचे अवशेष भेटले 1800च्या शतकामध्ये. आणि जेव्हा सुभेदार बिलवकर असे कोणतरी होते, मराठ्यांचं जेव्हा सत्ता आली ठाण्यामध्ये तेव्हा त्यांनी पूर्ण मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला मराठ्यांनी. आणि गाईज त्या काळी ना ठाण्यातील लोकांनी 8,000 रुपये, आत्ताचे 8,000 म्हणजे काहीच नाही वाटत, पण त्या टायमाला खूप म्हणजे खूप जास्त होते. इसवी सन 1750 या 1700 ते 1800च्या काळामध्ये ठाण्यातील लोकांनी 8,000 रुपये वर्गणी जमा केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार केलेला. आणि गाईज या मंदिरात आहे अजून कालभैरवाचं मंदिर आहे, अजून कालिका माता आहे, दक्षिणमुखी हनुमान आहे, दत्त मंदिर आहे, शीतलादेवी आहे, त्याच्यानंतर भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती आहे आणि बरेच असे मंदिर आहेत. तर कोणी नसेल आले तर एकदा या. आणि जो मंदिरातील शिवलिंग आहे तो 4 फूट उंचीचा आहे. तर तुम्ही कधी 4 फूट उंचीचा शिवलिंग बघितला आहे का? त्याच्यानंतर अजून या कोपिनेश्वर मंदिरामध्येच असं पण एक मंदिर आहे, तिथे पंचमुखी शिवलिंग आहे. तर पंचमुखी शिवलिंग पण एकदम दुर्लभ असतो आणि 4 फूट उंचीचा शिवलिंग पण एकदम दुर्लभ बघायला भेटतो. तर कोणी नसेल आले, ठाण्याच्या जांभळी नाक्यामध्येच आहे, जो मार्केट आहे ठाण्याचं मेन मार्केट, तिकडेच मंदिर आहे. या एकदा, एकदम मस्त वाटेल आणि असं खूप म्हणजे खूप चांगली वाईब आहे इकडे. तर आता माझं पण दर्शन घेऊन झालं आहे गाईस. तर आता मी चाललो आहे आपल्या जे कपड्यांची ऑर्डर द्यायची बाकी आहे तिकडे. तर चला, पाऊस बघा, कंटिन्यू पाऊस आहे आणि अजून पण मी मंदिराच्या आवारातच आहे, बसले, मस्त वातावरण आहे, शांत आहे पूर्ण, खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं. तर चला आता आपण उरलेली आपली कामं करू, कारण आपल्याला घरी पण जायचं आहे थोडं 11 साडे 11 वाजेपर्यंत. आता वाजले 10, 1 तासात होऊन जातील आपली कामं. चला गाईस. आणि काय ठाण्याला येईल आणि गजरा नाही घेऊन जाणार असं होईल का? आता मम्मी काकू आणि दीदीसाठी गजरा घ्यायला आलो आहे. आठवणीने घेतो मी, आठवणीने इथं आल्यावर ठाण्याला. आणि पाऊसनं पूर्ण वाट लावायला लागलं काय बघा ना. आणि उद्या माझा उपवास आहे, त्यासाठी आळूची पानं वगैरे घेतो आहे, वसई आलू आहे आणि भाज्या वगैरे पण घ्यायच्या अजून काय काय. आणि काय आता मी घेतो फटाफट, कारण ना पाऊस पडतो आहे, 10 वेळा मोबाईल काढला ना भिजतो आहे, पैसे वगैरे पण भिजलेत माझे. तर आता तुम्हाला ना मी डायरेक्ट सर्व कामं आटपल्यानंतरच भेटतो. चला. आता ना आलो आहे मी इथं पेट्रोल भरायला, कारण तर इकडं आलो तर बोललो भरूनच जाऊया पेट्रोल, सारखं नको चक्रा मारायला पंपावरती, एकदाच होऊन जातील कामं. आणि पार्सल पण द्यायचे बाकीत आपल्या अजून. आणि ना सर्व कामं म्हणजे आटपली आणि आलो आहे गपचूप गावात आणि नाश्ता घेते. चला. ह्या बघा बाई, यांनी नवीन डोसा चालू केला, 500 डोसा. कसा काम हे चालू आहे घरी आणि सगळं भिजलं आहे बघा. मी नाही भिजलो, पॅन्ट फक्त घालून भिजली आणि औषधं आणलेली ती भिजली. पूर्ण बेकार पाऊस पडते. आणि आता बसूया नाश्ता करायला. नाश्ता केल्यावर जरा वेळ आराम करूया, मग जाऊया जिमला. तर या, चला नाश्ता करायला. चला नाश्ता करायला. इडला ना आणलं, इडल्या मला जास्त आवडत नाही म्हणून बसतो आता सगळी. चला गाईज, भाईनी कहर केलाय, कहर. सगळीकडे पाणी भरलं आहे, बातम्या बघते मुंबईपासून सगळीकडे, शाळा बिल्यांना सुट्टी दिली, पण आपल्यात मस्ती जाम आहे. आता एवढ्या पावसात जायचं जिमला. तर चला, अख्खा ठाणा फिरून आलो तर काय. आणि आता काय रेनकोट घालून जाऊ, वर्कआउट करून येऊया, मग जेवू बिवू बघा. चला या. बेकार पाऊस पडतो यार, आत्ता थोडासा कमी झाला आहे,
पण टिबा मोडत नाही, कंटिन्यू पडते कंटिन्यू. जिमवरून आलोय गाईच बघा घरी आणि मम्मीने एकदम गरम गरम भाजी भाकरी दिले जेवायला. डाल भात पण आहे. पहिला आपण हे खाऊ मग ते खाऊ. तर त्याच्यानंतर भेटतो. चला तुम्हाला पहिले जाम भूक लागले मला. या जेवण करून घेऊया दुपारचा, कारण 4 वाजले आता. न बाहेर दुनियाभरचे ट्रॅफिक लागले गाईच. ना पप्पा बघतात माझे ब्लॉग आहे गाईच. जाम म्हणजे जाम बेकार पाऊस पडते बाहेर आणि सकाळी लवकर उठलो होतो. तर आता ना थोडा वेळ आराम करतो. तर तुम्हाला ना मी संध्याकाळी भेटतो. चला. एक नंबर अशी झोप आलेली आहे एकदम भारीवाली. तर झोप काढून घेतो मस्त. चला या गाईज. झालेली आता झोप. वाजलेत काहीतरी 7:30. तर चला आता उठून देवबत्ती करू फटाफट. मग काहीतरी खाऊन घेऊया. चला या. एक नंबर झोप लागली गाईज. जाम भारी. आता मम्मीने उठवलं परत येऊन. चला होतो मी आता फ्रेश. आता बटर दिलेत, जिरा बटर आणि दूध दिलं आहे. तर आता घेऊया खाऊन, कारण भूक लागली आता आणि पाऊस पडते म्हणून काय बाहेर जात नाही मी आता. आणि लावलेत ब्लॉग, कारण टाईमपास करत बसला होता. कारण जेव्हाचा टाईम होईल तोपर्यंत काय दुसरं करायचं घरात. चला काहीच बसल्या होता जेवायला. भाकरी आहे, छोलेची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, ठेचा आहे, लापसी आहे. कसं आज मंडे आहे ना, एकदम प्रॉपर व्हेज एक नंबरवाला जेवण आहे. तर आता घेऊया जेवण गाईज. कधीपासून भूक लागले मला. चला आजचा दिवसाचा जो ब्लॉग आहे आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज गुड नाईट. जय श्रीराम. चला.